जी मात्र साकारली जाते. एकीकडे आपण पाहतोय मित्रांनो दगडी चाळ हा संघ आणि दुसरीकडे मात्र आपण पाहतोय जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश ए हा संघ. मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, माफ करा प्लेअर ऑफ द मॅच म्हणावं लागेल. प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता रवी, ज्याला मात्र ओळखलं जातं रवी लिंगाला या नावाने, ज्यांनी मात्र हंगामाच्या सुरुवातीलाच पहिल्याच मॅच मध्ये ज्या प्रकारे आपला खेळ दाखवलाय. हा यस मॅच बॉल द्यायचा चला दगडी चाळ संघाचा, ज्या प्रकारे हंगामाला सुरुवात करून दिली आहे याबद्दल नक्कीच त्याचं कौतुक करावं लागेल. आणि विशेष कौतुक करावं लागेल विष्णू विचुकले अर्थात पिन्या यांचं, कारण की मागील 1 महिन्यापासून ज्या प्रकारे खेळाडूंकडून तालीम करून घेत आहेत, दररोज वेळेवरती सर्वच खेळाडू एकत्र येत आहेत, तालीम करतायत, प्रॅक्टिस करतायत, आपल्यामधल्या असलेल्या चुकांना सुधारवतायत. आणि याचमुळे की काय आपण पाहतोय एक मोठं यश आज मात्र साईकृपा संघाला हंगामाच्या पहिल्याच मॅच मध्ये पाहायला मिळते. एकता संघ नो डाऊट एक प्रबळ दावेदार मानला जातो, एक मजबूत संघ म्हणून ओळखला जातो. आणि अशा संघाच्या विरुद्ध खेळत असताना ज्या प्रकारे स्ट्रॅटेजीज इम्प्लिमेंट केल्यात, ज्या प्रकारे खेळाडूंचा वापर केला गेलाय, एक रणनीतीबद्ध खेळ काय असतो हे मात्र साईकृपा संघाचे संघनायक विष्णू विचुकले यांनी निश्चित स्वरूपाने दाखवले. खूप साऱ्या शुभेच्छा विजय संघाला देऊयात आणि एकता संघाचा आभार व्यक्त करत जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे मात्र सुरुवात झाली अजून एका सामन्याला. बॉलिंग मार्कवरती आहेत गोलंदाज अंकित. पहिला चेंडू लॉफ करायचा होता, बॅटीची आउटसाइड एज घेत कव्हर आणि पॉइंट्सच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न फसतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात, कॅच कंप्लीट, फलंदाज इथे मात्र बाद. 12th प्लेअर विनंती मी करेन प्लीज दोन्ही टीमचे 12वे खेळाडू, आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करतोय कृपया करून आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या, कारण की खेळाडूंची उचित नावं आम्हाला पोहोचवता येत नाहीयेत प्लीज. फलंदाज अनिकेत मात्र बाद झालेत आणि बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय अंकित होते. पहिला चेंडू खूप चांगला होता, ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलेला चेंडू, नॅचरल स्विंग त्यांच्याकडे आहे, हलकासा बाहेर निघणारा चेंडू आणि फलंदाज त्याला छेडखानी करत असताना मात्र बाद होतोय. सकाळ सकाळच्या सत्रामध्ये अजून देखील थोडीशी थंडगार हवा जाणवते. प्रवीण सर थंडीचा कडाडा वाढलाय. मागील 4-5 दिवसामध्ये आपण पाहतोय की मुंबई आणि मुंबईच्या उपनगरांमध्ये आणि स्पेशली रायगडच्या या परिसरामध्ये आपल्याला थंडीची जाणीव थोडीशी जास्त जाणवते आणि ही गुलाबी थंडी मात्र सर्व खेळाडूंना एक वेगळी मजा देऊन जाते. संध्याकाळचे सत्र जर सांगायचं म्हणलं तर अगदी 4:30-5 वाजल्यापासूनच थंडीची जाणीव होते. सकाळी 11 पर्यंत अगदी थंडीची गारगार हवा लागते, ज्यामुळे अशा आल्हाददायी वातावरणामध्ये खेळाडूंना खेळण्याची मजा ही थोडीशी निराळीच पाहायला आपल्याला मिळते. आणि काल संपूर्ण दिवस ज्या प्रकारे क्रिकेट एन्जॉय आपण केलंय ना, आज त्याहून अधिक आणि त्याहून काहीतरी सुंदर पाहायला मिळेल याची शंका नाहीये. लेफ्ट राऊंड द विकेट अंकित थोडासा हाफ ट्रॅकर ठेवण्याचा प्रयत्न, बॅटीची आउटसाइड एज कदाचित लाऊड अपील केली गेली आहे. पंचांनी मात्र ही दाद मात्र फेटाळलीत. कॉन्फिडंट आहेत दोन्हीही पंच त्यांच्या निर्णयावरती, आपण पाहू शकता. आणि पंचांनी मात्र ही दाद फेटाळली. बघा राहुल होते यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये, राहुल जाधव यष्टीरक्षक आहेत, खूप चांगले खेळाडू आहेत आणि त्यांनी मात्र इशारा दर्शवलाय की हा चेंडू बॅटीला स्पर्श करत नाहीये. एक स्वाभाविकपणा असतो एका गोलंदाजाचा, एक यष्टीरक्षकाचा, की दडपण आणलं जाईल, कशा प्रकारे एक वेगळी रणनीती बनवली जाईल, जे पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न कशा प्रकारे केला जाईल, यामुळे दबावामुळे आमचे पंच कदाचित एखादा चुकीचा निर्णय देतील अशी काहीशी अपेक्षा असते. परंतु पंचांनी मात्र योग्य निर्णय यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये दर्शवलाय. तर निश्चित स्वरूपाने संदीपांजी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेले आहेत. प्रवीण सर कळंबोलीमधील असे काही मोजके खेळाडू आहेत जे तुम्हाला वर्षभर या मैदानावरती पाहायला मिळतील. हो मित्रांनो, वर्षभर. याच्या मागचं कारणच असं आहे, कारण की हंगामाला सर्वजण प्रॅक्टिसला येतात. हंगाम जेव्हा एप्रिलमध्ये संपायला येतो तरी देखील हे खेळाडू मैदानावरती असतात. जवळपास जुलै ऑगस्टचा महिना येतो, पावसाळ्यात सुरुवात होते, परंतु हे खेळाडू तरी देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. रबर बॉलची प्रॅक्टिस त्यांची चालू होते. रबर बॉलच्या हंगामाला सुरुवात होते, 2 महिने आपला क्रिकेट चालतो ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत, परंतु तरी देखील हे खेळाडू रबर बॉल प्रॅक्टिस सातत्याने करत असतात. प्रवीण सर जवळजवळ एवढी मोठी गोष्ट मी तुम्हाला सांगेन की या हंगामाला जेव्हा सुरुवात झाली होती, मैदानाचं सुशोभीकरण व्यवस्थित झालं नव्हतं, मैदानावरती चिखल वगैरे होता, तरी देखील हे खेळाडू रबर बॉलची प्रॅक्टिस करत होते. म्हणजे 12 महिने वर्षाचे 365 दिवस यांना जर का सकाळी तुम्हाला शोधायचं असेल तर यांना फोन करू नका, या मैदानावरती या, हे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील.
बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र आपण पाहतोय नॅचरल उसळी दिली गेली आहे, चेंडू कट होतोय थोडासा आणि त्याचबरोबर अतिरिक्त मिळणारी उसळी बॅट्समनला पूर्णपणे बीट करते आणि इथे मात्र आपण पाहतोय काय तर डॉट बॉलचे होते सांगता पहिल्या षटकाचा झालाय खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीत धाव फलकावरती आल्या आहेत फक्त आणि फक्त 2च धावा. प्रवीण सर एका गडाच्या मोबदल्यामध्ये 2 धावा खर्च केल्यात. मी तर असंच म्हणेन की आज गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. पहिल्या मॅच मध्ये ज्याचा प्रकारे तुम्ही उल्लेख केला अरविंदने 1 धावाचं षटक हाताळलं. आता जर सांगायचं म्हटलं तर बाबू रितेश याने देखील 1 धावाचं षटक हाताळलं आणि आता आपण पाहतोय काय तर मैदानाच्या आतमध्ये अंकित नावाचा गोलंदाज अक्षरशः फलंदाजांना शांत ठेवतोय. यस गतवर्षी जर का सांगायचं म्हटलं तर गोलंदाजीपासून थोडेसे लांब होते परंतु या वर्षी जिम्मेदाऱ्या वाढल्यात संघांच्या मध्ये. प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की फेरबदल झालेत, कोणी खेळाडू इन झालेत, कोणी खेळाडू आउट झालेत. परंतु एकंदरीत जर सांगायचं म्हटलं तर अंकितने स्वतःवरची जबाबदारी आता ओळखली आहे आणि ज्या वेळेला स्वतःची जबाबदारी एखाद्या खेळाडूला ओळखली जाते ना त्यावेळेला त्या खेळाडूचा खेळ अधिक निखरला जातो आणि असंच काहीसं चित्र आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. यशस्वी षटकाचे होते सांगता मित्रांनो. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च करत आपल्या टीमला मात्र करून दिली एक ब्रिलियंट स्टार्ट. गुड स्टार्ट इज हाफ डन. एक चांगली सुरुवात तुमच्या विजयाचा अर्धा टप्पा पूर्ण करते. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय कळंबोलीमधील सर्वाधिक नीट अँड क्लीन ऍक्शन असलेला गोलंदाज अर्थातच राकेश पटेल उर्फ बुंदी. पायाची इजा झाल्यानंतर ज्या प्रकारे कमबॅक करून दर्शवला या खेळाडूने. खूप कमी असे खेळाडू असतात ज्यांनी मात्र अशा प्रकारचा कमबॅक क्रिकेटिंग करिअरमध्ये करून दाखवलाय. रिषभ पंत सारखा क्रिकेटिंग कमबॅक कदाचित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुणी पाहिला असेल. प्रवीण सर तो दुर्दैवी अपघात त्याच्या आयुष्यातला कारण नक्की काय होतं हे अद्याप देखील शोधलं जात आहे परंतु जो अपघात झाला एवढा प्रचंड मोठा होता आणि त्याच्यामधून त्याने ज्या प्रकारे कमबॅक करून दर्शवलाय संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकच चर्चा चालली आहे रिषभ पंत सारखा कमबॅक होणे नाही. आणि परिणामादाखल आपण पाहतोय की प्रवीण सर आता त्याच्यावरती 27 कोटींवरती बोली लावली गेली आहे आणि जवळजवळ सर्वाधिक महागड्या खेळाडूंच्या यादीमध्ये तो 2ऱ्या स्थानावरती आहे. हलकासा ओव्हरपिच चेंडू लॉफ केला ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक मंगेश तिथे तयार आहेत. कम्मालीचं क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला पिकअप करतात. तेवढ्या चांगल्या पद्धतीने चेंडूला फेकी देखील केली जाते. हे हवंय. संघनायकाची अपेक्षा खेळाडूंकडून एवढीच असते आलेला प्रत्येक चेंडू तुम्ही आधी गॅदर करा त्याच्यानंतर थ्रो करा. कारण की काहीशा वेळेला अशा प्रकारची घटना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो खेळाडूंना मोह आवरत नाही. कधी एकदाच मी हिट करतोय थ्रो करतोय आणि अशा निर्णायक क्षणामध्ये कधी कधी चेंडू हातामधून निसटतात परंतु मंगेशने जो संयम दाखवलाय जी चतुरता दाखवली आहे जी चपळाई दाखवली आहे याच्याबद्दल कौतुक करावं लागेल. वाडीच्या माध्यमातून अजून एक धाव मिळते. सिंगलने मात्र धावफलक थोडंसं पुढे जाते. 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून एक खराब चेंडू लाईन आणि लेंथ कुठेतरी विसरून बसलेत की काय राकेश पटेल असं म्हणावं लागेल. सध्या जर सांगायचं म्हणलं तर प्रयत्न असेल 1-2 विकेट टिपण्याचा. व्हेरिएशन यांच्याकडे भरपूर चांगले आहे. हलकासा ओव्हरपिच चेंडू ड्राईव्ह केलाय कव्हर आणि पॉइंट मधून चेंडू सरसावतोय. बॅकवर्ड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक विशाल लवटे तिथे उपस्थित आहेत. कमालीचं क्षेत्ररक्षण विशाल यांचं. आपल्या संघासाठी 2 अमूल्य अशा धावा मात्र ते रोखतायत. चेस खूप मोठा होता. थोडंसं लांबचं क्षेत्र होतं आणि हे लांबचं क्षेत्र मात्र खूप वेगाने त्याने कंप्लीट केलं. चेंडूला रोखण्यामध्ये यशस्वी झालेत. 2ने मात्र धावफलक थोडंसं वधारतोय. 7च्या घरामध्ये आपण धावा पाहू शकता. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न लगी तो आबाद नाही तो बर्बाद. प्रवीण सर भरपूर सारे नियम बदलले जेव्हा रिव्हर्स स्वीपचा फटका आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला. सर्वजण असं म्हणतात की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या रिव्हर्स स्वीपचे जनक नक्की तरी कोण. पाकिस्तानचे खेळाडू मुश्ताक मोहम्मद यांनी जेव्हा हा खेळाचा फटका खेळायला सुरुवात केला तेव्हा मात्र हा विषय चर्चेचा बनला. त्याच्यानंतर जेव्हा केविन पीटरसनने डायरेक्ट आपल्या हाताची ग्रिपच चेंज केली त्याच्यानंतर मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही नियम वेगळे आणले गेले या फटक्याला घेऊन आणि आता मात्र आपण पाहतोय की सर्रास हा फटका प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळला जातो. ऋषभ पंत तर बघा मित्रांनो कधी कधी कळेल याचा अंदाज त्याला देखील नाहीये. तर वैभव मोहिते आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आलेले आहेत. चर्चा मसल्लत करतायत या स्पर्धेला घेऊन या वर्षीच्या हंगामाला घेऊन. काल संपूर्ण दिवसभर खूप चांगली गोलंदाजी राहिली वैभव यांची आणि आज मात्र डायरेक्ट कॉम्बॉक्स मधून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. हा व्ह्यू जो आहे ना हा अतिशय देखणा आहे.
हा जो व्ह्यू आहे ना अतिशय मनमोहक आहे आणि म्हणूनच की काय आपण पाहतो की प्रत्येक खेळाडू वर्ग जेव्हा आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येतो तेव्हा आवर्जून सांगतो की अरे वा इथून पाहण्याची मजाच वेगळी. ओव्हर द विकेट राकेश पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस बघा रिव्हर्स स्वीपचा फटका यशस्वी झालाय. 4 धावांसाठी येतोय डीप थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये दणदणीत चौकार. अक्षय अक्की माफ करा मैदानाच्या आतमध्ये टोपण नाव अक्की यांचं आहे. अक्षय त्यांचं पूर्ण नाव आहे आणि अक्की या नावाने सुप्रसिद्ध आहे. स्कोर होतोय 13 रन 13 रन 13 धाव फलकावरती आपण निश्चित स्वरूपाने पाहू शकता. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अक्षयला सूर गवसलाय. प्रवीण सर आतापर्यंत जर सांगायचं म्हणलं ना मागील काही वर्षांमध्ये सातत्याने अक्षयने श्री गणेश संघामधून खेळत असताना शनिवारचा दिवस गाजवून सोडलाय. त्याची सुंदर देखणी फलंदाजी, त्याचं अटॅकिंग क्षेत्ररक्षण हे प्रत्येक क्रीडा रसिकाला मनमोहित करून सोडतं. परंतु आज आपण पाहतोय तर काय थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळतो. तर अक्षय खेळतोय दगडी चाळ या संघामध्ये. तर रविवारच्या दिवसामध्ये या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी देखील त्याचे चाहते वर्ग मैदानाच्या चौफेर आपल्या निश्चित स्वरूपाने पाहायला मिळतात. एक यंग टॅलेंटेड खेळाडू आहे. स्पिरिट खूप चांगला त्याच्याकडे आहे. इंतुझियाम खेळण्याचा अतिशय दांडगा त्याच्याकडे आहे आणि आज त्याचा वापर केल्याशिवाय तो शांत राहणार नाहीये. वैयक्तिक कोट्यातील दुसरं तर सांघिक तिसरं षटक यावेळेस मात्र घेऊन आलेत गोलंदाज अंकित रावत. जर्सी नंबर 7 थला. प्रवीण सर या नंबरने मात्र अक्षरशः सोशल मीडियावरती धुमाकूळ घातल्या. परंतु यावेळेस बघा स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक विशाल लवटे तिथे तैनात केला गेला आहे. जिथं क्षेत्ररक्षण तिथेच फलंदाजाला मारण्यासाठी भाग पाडलंय. परिणामादाखल मात्र आपण पाहतो की फलंदाज इथे मात्र तंबूच्या आश्रयाला. खूप कमी गोलंदाज असे असतात प्रवीण सर जे मात्र क्षेत्ररक्षणाला अनुसरून गोलंदाजी करतात आणि ज्या गोलंदाजांकडे ही किमया असते, ज्या गोलंदाजांकडे ही क्षमता असते ते मात्र सातत्याने फलंदाजांसाठी कर्दनकाळ बनू पाहतात. अंकितने ते करून दाखवले. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च करत एक महत्त्वपूर्ण विकेट टिपला आणि आता देखील आपण पाहतो की टीमचा लीडिंग गोलंदाज असताना माझ्या खांद्यांवरती जो भार सोपवला गेलाय विकेट टेकिंग ॲबिलिटी ही मात्र त्याने दर्शवत एक चांगला फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाठवलाय आणि आपल्या टीमसाठी एक चांगली भूमिका जरूर दर्शवतोय. विशाल लवटे तिथे चांगला कॅच. अजून एक नवोदित खेळाडू. प्रवीण सर या खेळाडू देखील चर्चा केली झाली पाहिजे. ओव्हर पिच चेंडू होता. ड्राईव्ह मात्र केला गेलाय. लॉंग ऑफला आपण पाहतोय गणेश आहिरे तिथे उपस्थित आहेत. या संघाचे चॉकलेट बॉय आहेत आणि सर्वांच्याच नजरा यांच्यावरती असेल. खूप चांगले समालोचक देखील आहे प्रवीण सर. कॉर्पोरेटचे खूप चांगले चांगले इव्हेंट कव्हर ते करतात. त्याच्यामुळे गणेशची देखील आपण चर्चा करूयात वेळ भेटला तर आपल्या कॉम्बॉक्समध्ये. चर्चा चाललेली विशाल लवटे या खेळाडूला घेऊन. प्रवीण सर सातत्याने आपण पाहतो की डी.वाय. पाटीलच्या स्टेडियममध्ये हा खेळाडू आपले क्रिकेटचे धडे गिरवतोय. जिथे मात्र आपण पाहतो योगेश पवार सर त्यांना ट्रेनिंग देत आहेत आणि त्यांच्या सानिध्यामध्ये विशाल लवटा आपलं क्रिकेटिंग करिअर उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जातोय. त्याला देखील आपण इन ॲक्शन बॉलिंग मार्कवरती जरूर पाहणार आहोत. यावेळेस मात्र बघा कम्मालीचा चेंडू होता. वेगाने चेंडूला मात्र उसळी दिली गेली आहे. ही उसळी मात्र फलंदाजाला निश्चित समजू शकली नाहीये. शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि इथे मात्र आपण पाहतो की बाईकच्या माध्यमातून सिंगल जरूर प्राप्त होते आणि 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर माफ करा 3 चेंडूचा होतोय खेळ समाप्त. 3 चेंडूंचा होतो इथे खेळ मात्र समाप्त आणि या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती मात्र आपण पाहतोय धावा येत आहेत त्या म्हणजे 15. तर प्रशांत लांबादे माफ करा फलंदाज आत आलेले आहेत मैदानाच्या आत. प्रशांत त्यांना आपण पाहू शकता. अजून एक मधल्या फळीतील शांत फलंदाज परंतु आवश्यकता आहे आक्रमकतेची. डॉट बॉलची अजून एक सांगता कम्मालीची गोलंदाजी. अंकितचा वेग, अंकितची कन्सिस्टन्सी आणि टप्प्यावरती असलेलं नियंत्रण हे खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगली गोलंदाजी. आकू टप्प्याचा मारा केला जातोय, कधी आउटस्विंगचा मारा केला जातोय, कधी धीम्या गतीने गोलंदाजी केली जाते. व्हॅरिएशनने नटलेली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू हवेमध्ये असेल अगदी लहान, अतिशय लहान हा क्षेत्ररक्षक. जोरदार टाळ्या मित्रांनो या क्षेत्ररक्षकासाठी झाल्याच पाहिजेत. काय क्षेत्ररक्षण झालंय प्रवीण सर. मित्र एवढं सांगेन की त्याचं वय देखील माहिती राहील आम्हाला.
आणि संदीप दादा यांच्याकडून, सॉरी माफ करा, रॉयल स्पोर्ट्स कडून या क्षेत्ररक्षकासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलं. वयगाठी जर सांगायची म्हणली तर प्रवीण सर 10 ते 12च्या आसपास तो वावरतोय, परंतु जो कॅश त्याने टिपलाय ना आज युट्यूबच्या माध्यमातून तो टिपला गेलाय आणि आज संपूर्ण टीमचा स्टेटस सोशल मीडियावरती हाच असणार आहे. तर निश्चित स्वरूपाने या खेळाडू देखील चर्चा केली झाली पाहिजे. 500 रुपयांचं पारितोषिक रॉयल स्पोर्ट्स संघाकडून इथे मात्र आलेलं आहे, ते म्हणजे या क्षेत्ररक्षकासाठी. आणि नक्कीच या क्षेत्ररक्षकाला विनंती असेल की सामना झाल्यानंतर आपण यावं. ड्राईव्ह केला गेला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये. नवनाथ तिथे उपस्थित आहेत, थोडेसे चाचपळत आहेत, परंतु चेंडूला मात्र शेवटच्या क्षणी रोखतायत. 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. षटकाचा होतोय, जवळजवळ खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 10 फलकावरती आलेत, त्या म्हणजे 17 धावा. तर चला पुढील मॅच आपण टॉस करूयात आणि टीम विनंती असेल. पुढील मॅच होणार आहे मित्रांनो शिवशंभो विरुद्ध काळभैरव कळंबोली. दोन्ही टीमचे कॅप्टन यावं आपण टॉस इथे करणार आहोत. आणि ज्या प्रकारे आमच्या सूत्रांकडून आम्हाला माहिती मिळते का हा जो नन्ना मुन्ना अश्वेत आणि जो मात्र अजितदादा पाटील यांच्या जय सरांच्या अकॅडमीमध्ये आपले क्रिकेटचे धडे गिरवतोय आणि ज्या प्रकारे त्याने झेल कंप्लीट केलाय ना, तर निश्चित स्वरूपाने हा एक चर्चेचा विषय बनलाय. आज संपूर्ण संध्याकाळच्या सत्रामध्ये कोण जिंकेल कोण पराभव होईल प्रवीण सर त्याची चर्चा होईल, परंतु हा पकडलेला झेल ऑलमोस्ट व्हॉट्सअपवरती सातत्याने व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर 3 षटकांचा झाला खेळ समाप्त. पुन्हा एकदा मॅचकडे फोकस करूया. 17 धावा या धाव फलकावरती अंकित केल्या गेल्यात. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला गेला क्षेत्ररक्षण करण्याचा, त्या निर्णयाला अनुसरून गोलंदाजी सध्या तरी चालू आहे आणि अक्षरशः फलंदाजांवरती हे गोलंदाज तुटून पडतायत. संधी दिली नाहीये डोकं वर काढण्याची आणि ज्या वेळेला प्रयत्न केले जातात त्या वेळेला मात्र त्या प्रयत्नांना अक्षरशः पाडलं जात आहे. याच्या मागचं खरं कारण काय असेल तर ती म्हणजे अंकितने करून दिलेली एक ब्रिलियंट स्टार्ट. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रवीण सर जेव्हा धावा रोखल्या जातात ना त्यावेळेला मात्र आपण पाहतो की एक मानसिक दडपण फलंदाजांवरती पाहायला मिळतं. यावेळेस मात्र इनसाइड एज चेंडू मात्र वेध घेतो यष्ट्यांचा, त्रिफळा होतोय विध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय आणि फलंदाज अक्की यांच्या खेळीचा इथे मात्र झालाय अंत. थोडा वेळ आधी ज्या विशालची आपण चर्चा करत होतो प्रवीण सर, तोच विशाल आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. डावखुरा हाताचा गोलंदाज आहे आणि नैसर्गिकरित्या ज्या वेळेला डावखुरा हाताचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतात त्या वेळेला मात्र त्यांचा खेळ पाहणं अधिक रोमांचक असतं. मी तर असंच म्हणेन की प्रवीण सर या डावखुरा हाताच्या खेळाडूंना कदाचित एक दैवी वरदानच मिळालंय की काय, कारण की गोलंदाजी असो फलंदाजी असो ज्या वेळेला ते करतात तर त्यांचा खेळ हा एक शैलीदार असतो, एक बघण्यासारखा असतो आणि तेच मात्र विशाल इथे मात्र दर्शवतात. पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त केले प्रवीण सर. या वर्षीच्या हंगामातला पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट. काय हंगाम या खेळाडूचा असेल कदाचित हे सांगतायत. आपल्या हंगामाची सुरुवात एवढी जर का सुंदर होत असेल तर नक्कीच या वर्षीच्या हंगामामध्ये या खेळाडूचा आत्मविश्वास हा बळावलेला असेल. तर बघा संभाजी घोरपडे यांना मात्र एक पारितोषिक आलेलं आहे दिनकरजी पोपेडा साहेबांकडून. जर का संभाजी यांनी एखादा षटकार लगावला तर तब्बल 5000 रुपयांची इनामी राशी इथे मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आली आहे. यावेळेस मात्र हलक्या हाताने तटवलाय चेंडूला ऑन साइडला. मिडॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. विशाल आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूला रोखण्यामध्ये यशस्वी होत आहेत. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. सिंगलने मात्र धाव फलक थोडीशी पुढे जाते. धाव फलक मात्र आपल्याला पाहायला मिळते 18 धावा. प्रवीण सर या मैदानावरती मोठे फटके खेळणं तेवढं सोपं देखील नाहीये, कारण की थोडीशा मैदानाची जर लांबी रुंदी जर का पाहिली षटकारां चौकारांची ही थोडीशी जास्त आहे आज कम्पॅरेटिव्ह आपण सध्याच्या घडीला इतर मैदान पाहतो. याच्या मागचं कारण देखील असे आसपास वाढणारे सिमेंटचं कॉन्क्रीटचं जंगल आणि ज्यामुळे की काय आपण पाहतो की मैदानांची लांबी रुंदी खुंटली गेली, त्यामुळे त्या मर्यादित मैदानावरती षटकारां चौकारांच्या आपल्याला या सीमा लांगाव्या लागतात. आणि परंतु कळंबोलीचं मैदान सुसज्ज आहे, खूप मोठं आहे, त्यामुळे इथले मैदान थोडेसे तुम्हाला मोठे पाहायला मिळतात. आणि या मोठ्या खेळायचे असेल तर तुम्हाला ताकद कुवत क्षमता टेक्निकल गोष्टी या सर्व गोष्टींचा आपल्याला इत्थंभूत अभ्यास करून एक टेक्निकल साथ घालत तुम्हाला फटके खेळावे लागतील.
शांतता आपल्याला पाहायला मिळते. एक धाव पूर्ण केली गेली आहे. दुसरीसाठी कॉल असणार आहे आणि यस दुसरीसाठी कॉल देखील दिला गेला, परंतु चेंडू थेट येतोय राहुलच्या हातामध्ये. नवनाथ यासाठी तर ओळखले जातात एक आगळा वेगळा थ्रो, इथे मात्र नवनाथ देत आहेत. भरपूर वेळेला आपण पाहतो की प्रवीण सर खांद्याच्या वरतून खेळाडू हे थ्रो देतात, परंतु नवनाथ एकमेव असा खेळाडू असेल आतापर्यंत मी टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलेला जो अगदी सीमारेषेच्या लगतून अंडरम पद्धतीने डायरेक्ट थ्रो देऊ शकतो. हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे आणि या वैशिष्ट्यामुळे तो सातत्याने दृष्टीपटलावरती येतो आणि तेच काहीसं चित्र आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. षटकाचा होतो खेळ समाप्त. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती येत आहेत त्या 20 धावा आणि आवश्यकता असेल विजयासाठी ती म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. तर पहिल्या सत्राचा इथे मात्र खेळ समाप्त झालेला आहे आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं की गोलंदाजांचा बोलबाला हा राहिलाय. तर विनंती असेल चला काळभैरव संघ आणि शिवशंभो संघ आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करत आहोत तर आपण यावं टॉससाठी. वेळेची मर्यादा पाहता आपल्याला त्वरितच सामन्याला सुरुवात करायची आहे. काल ज्या प्रकारे एक अभिनव उपक्रम झाला प्रवीण सर, पहिल्यांदाच शनिवारच्या दिवसामध्ये सेमीफायनल ही 5 षटकांची खेळली गेली आणि तोच उपक्रम आज देखील आम्हाला करायचा आहे. त्यामुळे आम्ही सातत्याने तुम्हाला विनंती करतोय की कृपया करून लवकर यावं. याचबरोबर आपण पाहतोय की युवा उद्योजक उमेशजी खानावकर यांचं देखील तो आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत आज या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात आणि त्यांना देखील विनंती करूयात की यावं आपण व्यासपीठावरती आणि व्यासपीठावरती बसून या स्पर्धेचा आनंद घ्यावा. तर बघा शिवशंभो संघ आणि काळभैरव संघ आय थिंक रोशन इथे आलेले आहेत. तर शिवशंभो संघाचे संघनायक गणेशजी साळुंके विनंती करतो आपणास की आपला संघनायक आपण लवकरात लवकर धाडून द्यायचा आहे. अजून एक चांगली बॅटल आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. तरी यापुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल इथे मात्र पार पाडला जाईल. मी थोडंसं थांबतोय, मी थोडीशी विश्रांती घेतोय. मी विनंती करेन पोपेटा साहेबांना, आल्या साहेब पोपेटा यांना की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल पार पाडायचा आहे. या आपण क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. प्रवीण सर ज्या वेळेला काळभैरव संघ मैदानावरती येतो त्यावेळेला मात्र त्यांच्या चंबूमध्ये बसून प्रत्येक मॅच एन्जॉय करतात पोपेटा साहेब. आणि विशेष करून कळंबोली गावचा ग्रामीणचा संघ आसपासच्या पंचकृषीमध्ये जेव्हा जातो ना त्यावेळेला देखील आल्या साहेब आवर्जून तिथे मॅच पाहण्यासाठी जातात. असे जेव्हा चाहते, असे जेव्हा पाठीराखे, असे जेव्हा क्रीडा रसिक आपल्याला मिळतात ना त्यावेळेला मात्र खेळण्याचा आनंदच वेगळा असतो. शिवशंभो संघ या प्लीज, जास्त लांब तुम्ही राहत नाही, जरी घरी बसला तरी आमचा आवाज तुमच्यापर्यंत येईल आणि कदाचित तुम्ही तर आता मैदानावरती आहात तर प्लीज खेळ भावना आपण दाखवूयात. येस दिनेश भोईर यांच्या घरी जास्त काय वेळ लागत नाही. चला चला विनंती असेल, वेळ कमी आहे आपल्याकडे कारण की 21 धावा आहेत, सांगता येत नाही सामना कधी संपेल, त्याच्यामुळे वेळ न दवडता आपण टॉस करून घेऊयात. आयोजकांनी मात्र निर्धार घेतलाय आज संपूर्ण दिवसभर योग्य षटकांचे आपल्याला सामने खेळवायचे आहेत. आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे. क्या बात आहे. आणि सर्व क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी आयोजक सज्ज. तर मी थोडंसं थांबतोय, मी थोडीशी विश्रांती घेतोय, परंतु यापुढे आवाज ऐकूयात एक जबरदस्त असा आवाज, व्हॉइस ऑफ नवी मुंबई टेनिस क्रिकेट जयजी भोसले सरांना. थँक्यू सो मच. धन्यवाद प्रशांतजी पुजारी यांचा आवाज तुम्ही या पूर्वार्धामध्ये ऐकत होता. एक मापक धावसंख्येचं लक्ष आपल्याला इथे पुढे ठेवण्यात आलेलं पाहायला मिळतं. प्रथम फलंदाजी करत असताना दगडीच्या या संघाची धावसंख्या पाहायला मिळते. स्मॅश जय मल्हार, फोर्स फिटनेस या टीमची आघाडीची जोडी या 21 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. अनेक वेळेला एक गोष्ट आणि एक बाब आवर्जून विसरून चालता कामा नये की ज्या वेळेला लो स्कोरिंग मॅचेस असतात त्या वेळेला शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅचेस जाताना पाहायला मिळतात. लो स्कोरिंग मॅचेस नेहमी फायटिंग होत असताना पाहायला मिळाल्यात. या मॅच मध्ये काय दडलंय, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकर इन बॅटर मैदानावरती पाहायला मिळतात राहुल जाधव आणि त्यांच्या साथीला गणेश आहिरे. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. पहिल्या षटकाच्या दरम्यान संभाजी घोरपडे यांना आपण पाहतो. ओव्हर द विकेटने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, शॉट फाईनल एक शॉट थर्ड मॅन 30 या सर्कल मध्ये पॉइंट कव्हर, जिथे एक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. शॉट मिड विकेट, शॉट स्क्वेअर लेग 30 या सर्कल मध्ये पाहायला मिळते. 30 या सर्कलच्या बाहेर काऊ कॉर्नर आणि एक वाईड लॉंग ऑफ. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरला, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती घणाघाती आक्रमक सुरुवात, चौकार. What a fantastic start by
राहुल पहिल्या बॉलवरती त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. एक्स्ट्रा कव्हरला त्याच्या बॅटमधून येणारा चौकार आणि जणू काही या मॅचला लवकरात लवकर संपवण्याचा उद्देश घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये उतरलेला पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती चौकार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने ऑन साइडला यावेळेला क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चांगलं आहे. इथे प्रसंग अवधानतेने दाखवला. हजरजबाबीपणा चांगला होता अक्षयचा. खेळाडू क्रमांक पहिला दुसऱ्याच बॉलवरती टिक पॉक टॅट जशाच तसं प्रत्युत्तर. खेळाडू क्रमांक पहिला बाद. चौकार लगावण्याचा अत्यानंद हा क्षणभंगूर राहिला. पुढच्याच बॉलवरती आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. जसा फलंदाजाने टान्स बदलला ना प्रवीण सर, तसा अक्षयने लगेच स्टार्टअप घेतला होता. तो ऑन साइडला धावत निघाला होता. त्याला ठाऊक होतं इकडे स्ट्रोक येईल. तो अलर्ट झाला होता. आणि बाउंड्री लाईनवरचा क्षेत्ररक्षक हा नेहमी असाच असायला हवतो की त्याच्याकडे चपळता असावी लागते, फिजिकल फिटनेस चांगली असावी लागते, त्याच्याकडे जिगरा हा फार महत्त्वाचा राहतो की मोक्याच्या क्षणी तो डावी मारू शकतो. आणि या साऱ्या गोष्टी त्याच्याकडे चांगले येत असताना पाहायला मिळाल्या. आणि म्हणून की असंही म्हणता येईल या कॅचसाठी की झोन येते रेशीम गाठी. चांगला झेल त्याने टिपला आणि इथे खेळाडू क्रमांक पहिला बाद झालाय. मॅच मध्ये पुनरागमन करायचंय तर विकेट हव्यात आणि त्याही गुच्छाने. वन्स ब्रिंग टू असं अनेक वेळेला आपण म्हणतो. खेळाडू पहिला बाद झाला, इथे दुसरा प्राप्त होईल का? नवीन बॅटर मंगेश बागल. हा बॉल हलक्या हाताने संयमाने पुशरो खुशरो हलक्या हाताने बॅकलेफ्ट खाली आणली. बॅटचा फेस लवकर क्लोज केला आणि एक सिंगल इथे शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रामधून प्राप्त करत असताना स्ट्राईक रोटेट केली आहे. विकेट गेल्यानंतर स्कोरबोर्ड चालू ठेवायला हवा आणि या गोष्टी महत्वाच्या राहतात. कारण ज्या ज्या वेळेला विकेट जातात ना तेव्हा धावा थांबतात. एक मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित होत असतो आणि या न येण्यासाठी हा मनोवैज्ञानिक दबाव झुगारण्यासाठी आवश्यक आहे तर स्कोरबोर्ड चालू ठेवणं. उजव्या बाहेर हा चेंडू इथे पाहायला मिळतोय. निश्चितच आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. मला रियान परागची आठवण झाली, मला केदार जाधवची आठवण झाली, मला लतीश मलिंगाची आठवण झाली. या गोलंदाजाची काहीशी ऍक्शन पाहता रियान परागने काहीसे चेंडू असेच टाकण्याचा प्रयत्न केला साइड ऑफ अँगलने. केदार जाधवने तर संपूर्णतः मी म्हणेन की महेंद्रसिंग धोनीच्या साथीने सूत्रच बदलली. बॅटची आउटसाइड एज इथे झेल निसटलाय. ही कॅच नव्हे तर ही मॅच होती. कारण प्रतिस्पर्ध्याला जर थांबवायचा तर विकेट आवश्यक आहेत आणि जणू काही 99% विकेट मिळवली होती गोलंदाजाने असंच म्हणावं लागेल. चांगल्या टप्प्यावरती उजव्या बाहेर फ्लाईट दिली, खोलात टाकण्याचा प्रयत्न, मुभा दिली होती फलंदाजाला एक्स्ट्रा कव्हर खेळण्यासाठी आणि तिथे कॅच जिथे निसटत असताना पाहायला मिळते. धावा आहेत त्या केवळ 5. 21चा पाठलाग. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होईल. संभाजीचा हा बॉल खाली राहतो. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 21चा पाठलाग करत असताना आल्यात त्या 5. पहिल्या षटकाच्या अंती 16ची आवश्यकता. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ शेष आहे. क्रिकेटमध्ये खूप काय घडू शकतं. प्रयत्न आणि परिश्रम आपल्याला करावेच लागतील. अनेक वेळेला आपण म्हणतो ना पराभवाने माणूस संपत नाही. जो प्रयत्न सोडतो तो संपतो. तुमचे प्रयत्न चांगले असायला हवेत. या मॅच मध्ये पूर्वार्धामध्ये आपण एक छोट्याशा युवा खेळाडूला कॅच घेताना पाहायला मिळालं. युवा खेळाडू अश्वेतने एक चांगला झेल टिपला आणि सध्याच्या घडीला चर्चेचा एक खेळाडू आहे जो युवा आहे, ज्याची चर्चा संपूर्ण जगभर चालू आहे, भारतभर नव्हे. वैभव जयस्वाल. वैभव या नाव वैभव सूर्यवंशी या नावाची चर्चा जास्तीची चालू आहे. बिहारचा पट्ट्या जो मात्र आपण पाहिलं तर केवळ 13 वर्षाची आहे. BCCIने त्याची बोन टेस्ट ही केली होती कारण त्याच्या हाडांचा विकास किती झालाय पाहण्यासाठी. कारण त्याने रणजीमध्ये शतक ठोकलं होतं. कालच्या दिवशी पाकिस्तानच्या अगेन्स्ट अंडर-19 मध्ये तो केवळ 0वरती 1 धाववरती बाद झाला होता. IPL मध्ये खेळणारा युवा खेळाडू आहे मित्रांनो, केवळ 13 वर्षाचा. वैभव सूर्यवंशी बिहार. हा बॉल उजव्या सीवरती कट केला, डीप पॉइंटला केला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक धाव निश्चित दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन इथे कंप्लीट करण्यात येते. वैभव सूर्यवंशीची आपल्याला आठवण झाली. खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये युवा खेळाडूंनी ज्या ज्या वेळेला पाऊल टाकलं ना त्या वेळेला अनेक विक्रम त्यांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळाले.
वैभव सूर्यवंशीने कालच्या दिवशी इंटरव्ह्यू मध्ये म्हणाला होता की ब्रायन चार्ल्स लारा हा माझा पसंतीदा खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकाची एक आयडॉल खेळाडू राहतो. हा ज्युसी हाफ बॉल होता ड्रायव्हिंग लेंथ वरती हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना एक सिंगल इथे प्राप्त केली आहे. धावफलकावरती धावा 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा एकंदरीत 8 आपण पाहतोय. 21चा पाठलाग चालू आहे. पुढचा बॉल यावेळेला एक्सा कव्हरला केला, जागा बनवली इनसाइड आउट डीप एक्सा कव्हरला. मुंबईचा क्वीन नेकलेस समजला जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षा देखणा होता हा कव्हर ड्राईव्ह. मिळतील धावा 4. हा येतो चौकार. आणखीन एक पुन्हा एकदा इनसाइड आउट केलेला स्ट्रोक स्वीपर कव्हर आणि अगदी डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे धावा मिळतात त्याच्या. बॅक टू बॅक लगातारचा दुसरा चौकार. संघाची धावसंख्या वेगाने पुढे जाऊन पोहोचतीये. तब्बल 16 धावा धावफलकावरती आहेत. आता औपचारिकता शेष राहील. 5ची आवश्यकता. हे षटक खर्चिक राहिलं. प्रशांत याचं प्रशांत त्याला इथे चांगल्या रीतीने त्या गोलंदाजी करता आलेली नाही आहे कारण 2 चौकार येत असताना फलंदाजी करत असताना आघाडीचा बॅटर गणेशच्या बॅटमधून आपण पाहिलं सुरुवातीला त्याच्या चेंडू बॅटवरती आले नाहीत परंतु तदनंतर त्याला सूर गवसलाय आणि ज्या पद्धतीने तो फलंदाजी करतोय बॅटच्या अगदी मधोमध त्याने चेंडू घेतलेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे क्षेत्ररक्षक आहे. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. युवा खेळाडूंनी अशा रीतीचं प्रसंग अवधान दाखवणं ही बाब फार महत्वाची राहते. संयमाने इथे प्रसंग अवधान दाखवला. चेंडू उशळी घेणार हे ठाऊक होतं क्षेत्ररक्षकाला आणि मोक्याच्या क्षणी त्याने जम घेतली. पुढचा बॉल खोलात टाकला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतो. वाईड यॉर्कर. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21चा पाठलाग करत असताना धावफलकावरती धावा त्या 1 खेळाडू बाद. 17 धावा धावफलकावर. सतरा धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू आणि 4ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये विजयासाठी. 12 बॉल विजयासाठी 4ची आवश्यकता. ही जोडी जमली आहे. पार्टनरशिप बिल्ड केली दोन्ही फलंदाजांनी. 21चा पाठलाग करत असताना संयम आणि धीरोधार्तता फार महत्वाची राहते. छोटा प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत होता. चला सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होतीये. गोलंदाजीमध्ये फेरबदल. गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळेल. प्रशांत येतोय गोलंदाजी मार्क वरती. आणखीन एक प्रशांतला आपण पाहतोय. प्रशांत सावंत याला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. हाफ ट्रॅकर बॅकफुटला आले. पंच केला. सिंगल इथे प्राप्त करण्याचा प्रयत्न. वेगाने रन्स कंप्लीट केली आहे कारण ज्या वेगाने गणेश धावत असताना पाहायला मिळाला. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले. 2 सिंगल आल्या त्याच्या बॅटमधून. 10 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. पुढचा चेंडू लोअर फुल टोस. इथे पुन्हा एकदा हाताळा लागेल गोलंदाजाला. चला एक्स्ट्रा तर आली आहे. बॅटिंग इन पंचांच्या माध्यमातून नो बॉल इथे घोषित करण्यात आला आणि नो बॉलच ग्राह्य धरला जाईल. पुढचा चेंडू लोअर फुल टोस. मॅच फिनिश केली आहे. मॅच फिनिश ऑन हिज स्टाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. षटकार.
चला नेक्स्ट मॅचचा टॉस झाला. शिवशंभू या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. काळा बोर्ड कळंबोली या संघाच्या अगेन्स्ट. चला दोन्ही संघांचे कर्णधार आपण शिवशंभू